हॅलो एव्हरीवन, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एकदम कमी वेळेमध्ये झटपट होणारा, लहान मुलांना टिफिनला सुद्धा दिला तरी आवडीने खातील असा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी आपण पहिली चटणी बनवून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी मी डाळ्या घेतलेल्या आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा बारीक कापून घेतल्या, 6 ते 7 हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आणि कोथिंबीर घेतली। कोथिंबीर ही देठासहित घेतलेली आहे आणि चटणी आपली अधिक टेस्टी व्हावी त्यासाठी पुदिन्याची पानं घेतलेली आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून पेस्ट करून घेऊया। पेस्ट करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा वाटून घ्यायचं। चटणीमध्ये जर तुम्हाला डाळ्या वापरायच्या नसेल तर त्यामध्ये एक ब्रेडचा स्लाइस बारीक करून घालायचा किंवा बारीक शेव घातली तरी चालेल। तर आता आपण बेटर बनवून घेऊया। एक वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्या टेस्टनुसार लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चिली फ्लेक्स घालायचे आहे, म्हणजे आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार घालायचं आहे आणि हळद घालून हे मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि थोडं पाणी घालून याचं बेटर बनवून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपल्याला मसाले पण घालायचे आहे, तर बेटरची कन्सिस्टन्सी एकदम मीडियम ठेवायची आहे। तर चला आता आपण हे बेटर चांगलं व्यवस्थित गुठळ्या मोडून मिक्स करून घेऊया। तर बेटर आपलं इथं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हा नाश्ता हेल्दी बनवण्यासाठी आपण भाज्या घालणार आहोत। तर भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घालायच्या आहेत। तर मी अर्धा कांदा बारीक कापून घातलेला, एक टोमॅटो आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घातलेली आहे। तर यामध्ये तुम्ही गाजर पण घालू शकता। तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या वेळेला आपल्याला तिखट आणि मीठ इथं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला नाश्ता बिघडणार नाही। तर बेटर आपलं चांगलं तयार झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि त्यासाठी लागणारा ब्रेड बघूया। तर मी इथे साधा ब्रेड न घेता सँडविचचा ब्रेड घेतलेला आहे। ब्रेडच्या आपल्याला कडा वगैरे अजिबात कापायचा नाही, तर हा पूर्ण वापरायचा आहे। तर बेटर आपलं बघूया। तर बघू शकता बेटर आपलं एकदम मीडियम केलेलं आहे। तर थोडं घट्ट होतं, त्यामुळे मी थोडं पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता एक साईडला मी पॅन गरम करायला ठेवला होता। तर पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये थोडं तेल घालून तव्याला पसरवून घ्यायचं आणि ब्रेडची स्लाइस आपल्याला एकदम अलगद ही बेटरमध्ये बुडवून घ्यायची आहे आणि पलटी करून घ्यायची आहे। दोन्ही साईडनी एकदम व्यवस्थित डीप करून घेतल्यानंतर आपल्याला ब्रेड पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे। तर आता पॅनमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम केलेली आहे आणि जे आजूबाजूला तेल असेल ते पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे। तर आता थोडा ब्रेड शेकल्यानंतर आपण हा पलटी करून घेऊया। तर बघू शकता एकदम छानपैकी एक बाजू शेकली आहे आणि आता ही दाबून आपल्याला खालची बाजू पण शेकून घ्यायची आहे। असा अलटी पलटी करून आपण हा दोन्ही बाजूंनी ब्रेड चांगला शेकून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं बेसन जे आहे कच्चं राहणार नाही आणि एकदम टेस्टी असा हा आपला सँडविच बनतो। तर बघू शकता किती छानपैकी आपला ब्रेड शेकला गेला आहे आणि बेसनही जराही कच्चं राहिलेलं नाही, पूर्णपणे फ्राय झालेलं आहे। तर कमी तेलामध्ये एकदम टेस्टी असा हा नाश्ता बनतो। जर ब्रेड खूपच सुक्का वाटला तर वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे चव पण चांगली येते आणि जे बेसन आपण ब्रेडमध्ये लावलेलं आहे ते जराही कच्चं राहणार नाही। तर आता आपण हे दोन्ही साईडनी एकदम व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तर एकदम झटपट आणि टेस्टी असा हा नाश्ता बनतो। लहान मुलांना टिफिनला दिला तर जराही रिटर्न येणार नाही। तर बघू शकता आपला हा हेल्दी असा नाश्ता तयार आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर असे सगळे मी सँडविच बनवून घेतलेले आहे। तर आता एक करून आपण सगळे सँडविच प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यासोबत आपण चटणी किंवा सॉससुद्धा खाऊ शकतो। तर आता आपण चटणी घेतलेली आहे आणि यासोबत आपण सॉस पण घेणार आहोत। तर एकदम हेल्दी आणि टेस्टी झटपट होणारा नाश्ता आपला तयार आहे। कमी भुकेच्या वेळेससुद्धा आपण हा नाश्ता मुलांना पटकन तयार करून देऊ शकतो। तर आपलं सँडविच आणि टेस्टी चटणी तयार आहे।